आता नणंदबाई आलेल्या आहेत, तर त्यांचं नाव, तुमचं नाव? रोजी मायकल एस्ट्रोसियो. रोजी एस्ट्रोसियो. ओके. रोजी, आपण राहता कुठे? I'm staying at Borivali West. बोरिवली ईस्ट. ओके. मागाटाना ठाटे पॉवर हाऊस. अच्छा, तिकडे. आणि तुम्ही काय करता? मी ऑफिसमध्ये क्लार्क आहे. अच्छा, शाळेत. ओके. आणि कुकिंगची आवड कशी काय? मस्त. आय कंडक्टेड क्लासेस ना फॉर 3 years कुकिंग क्लासेस. हो. Yeah. अरे ग्रेट. आता कुकिंग क्लास ज्या चालवतात त्यांच्याकडनंच आपल्याला हे चॉकलेट आहे सपोज, चॉकलेट शिकायला मिळतंय, ॲक्युरेट कसं बनवायचं ते. तर आणि क्रिसमस म्हटलं की भरपूर, क्रिसमस अँड न्यू इयर भरपूर चॉकलेट्स पाहिजेत. तर मला तुम्ही सांगाल कसं बनवायचं चॉकलेट? साहित्य सांग. So we got milk and dark chocolate. We've got kismis. We've got cashew nuts and we've got roasted badam. साहित्य तुम्ही बघितलं आपण काय काय घेतलं. आणि आता आपण ते सुरुवात करतोय चॉकलेट्स करायला. पण मला सांगा रोजी की हे जे आपण आता क्यूब्स केलेले आहेत चॉकलेट्स ते, पण तुम्ही ते आणले होते ते स्लॅब मध्ये आम्ही मेड पीसेस ना. बट यू गेट दोज स्लॅब्स ना? Yeah, we get a slab. We get white milk chocolate and dark chocolate. So we took half of it and then we made small pieces. Now we make it into double boiling, get melted in this. ओके. पण मग जाऊन आपण क्रॉफर्ड मार्केटला? हां, या क्रॉफर्ड मार्केटमध्ये. क्रॉफर्ड मार्केटमध्ये कुकिंग चॉकलेट्स बेसिकली. तर ते तुम्हाला स्लॅब्समध्येच मिळतात, त्याच फॉर्ममध्ये. आणि मग तुम्ही तुम्हाला जे आवडेल ते फ्लेवर्स त्याच्यामध्ये ॲड करायचे आणि शेप्स पण, जे शेप्स आवडतील ते आपण घरी. हां, बेसिकली तुम्हाला हे असे मिळतात रेडीमेड. तर ते हे बॉईल करण्याची पद्धत सुद्धा वेगळी आहे. डायरेक्ट आपण बॉईल नाही करायचं. नाही, वी हॅव टू मेक इट इन डबल बॉइलिंग. डबल बॉइलिंग. सो डबल बॉइलिंग इज व्हॉट आय मीन. खाली तुम्ही काय घेतलंय? वी पुट वॉटर डाउन. खाली पाणी आहे आणि वरती टोप खाली आहे. वी मेल्ट द चॉकलेट इन द विद स्टीम. स्टीम मध्ये चॉकलेट मिळते. म्हणजे डायरेक्ट नाही करायचं. पण मला सांगा, मायक्रोवेव्ह मध्ये पण करू शकतो? मायक्रोवेव्ह मध्ये पण करू शकतो. येस येस. कारण मायक्रोवेव्ह मध्ये पण आपल्याला चॉकलेट मेल्ट करून घेता येतं. तर आता आपण हे खूप महत्वाची स्टेप आहे चॉकलेट्स बनवताना. तर आता आणि आपण हे दोन्ही घेतले, डार्क चॉकलेट पण आणि मिल्क चॉकलेट पण. पण समजा मला फक्त मिल्क चॉकलेट बनवायचं मिल्क चॉकलेट, नो प्रॉब्लेम. करता येतं? फक्त डार्क चॉकलेट हवं? येस येस. डार्क चॉकलेट असं म्हणजे फक्त काय, वन इज लिटल बिट sour, one is bitter. Dark is bitter. Yeah. And the other one is like sweet and little bitter like that. Sour and bitter. So we mix both, so you get both the taste. Yeah. Okay. मेल्ट पण लगेच होतं ते. Yeah, मेल्ट पण लगेच होतं. मग झाल्यानंतर मग थोडंसं थंड व्हायला पाहिजे. आता ते मेल्ट होतं. झालं. मेल्ट झाल्यानंतर गार करायचं. मग तुम्हाला जे जे काय ऍड करायचं ते करायचं. मग त्या मोल्ड मध्ये ज्या शेप आवडत असेल त्याच्यात घालायचं. सो हे झालेलं आहे. आता आपण गार करूया ना ते. येस. ते गार करूया म्हणजे मोल्ड मध्ये घालता येईल. चॉकलेट मेल्ट झालं. आपण ते डबल बॉयलरवरती मेल्ट करून घेतलं. तुम्ही बघितलं स्लॅब ज्या होत्या त्या. तर त्याच्यानंतर आता ते असं मिळालेलं आहे आपल्याला. आणि हे तुम्ही त्याच्यामध्ये मिक्स करणार. काजू, बदाम आणि बेदाणे. बरं, हे मोल्ड्स जे आहेत तर हे मोल्ड्स सुद्धा आपल्याला वेगवेगळ्या शेपचे असे मिळतात ना. तर आता कसं करता येईल? एक चमचा भरून एकाच ट्रे मध्ये आपल्याला वेगवेगळे शेप मिळालेले आहेत ना. मध्ये आपण आता हे ड्रायफ्रुट्स ठेवले आणि वरनं चॉकलेट्स घातलेले आहेत ना. तर मला सांगा, तर ही चॉकलेट्स फ्रीज मध्ये आपण ठेवणार, सेट होणार किती मिनिटात? 10 मिनिट. 10 मिनिटांमध्ये. ओके. आणि ही मेल्ट होत नाहीत ना? म्हणजे नाही वितळणार नाहीत, बाहेर ठेवली तरी चालतील? ओके. एकदा सेट झाली फ्रीज मध्ये खालती की त्याच्यानंतर असं नाही की ते तुम्हाला प्रत्येक वेळेला फ्रीज मध्येच ठेवायला पाहिजे. आपण ते डबल बॉइलिंग करून घेतल्यामुळे ती मेल्ट होणार नाही ना. ओके. हे आता आम्ही सेट करायला ठेवणार आहोत फ्रीज मध्ये 10 मिनिटं. आणि मग तुम्हाला आवडत त्या रॅपर मध्ये तुम्ही रॅप करू शकता ना. रंगीबेरंगी चकचकीत असे कागद मिळतात. तर ते घ्यायचे आणि त्याचे छोटे छोटे असं चांगलं बांधायचं ते. तर ते सगळं होईल. पटकन तुम्हाला आता साहित्य आणि कृती घ्यायला हरकत. फ्रूट अँड नट चॉकलेट्स बनवण्यासाठी लागणारं साहित्य: व्हाईट आणि डार्क चॉकलेट बार, बेदाणे, काजू आणि रोस्टेड बदाम. कृती: प्रथम गॅसवर डबल बॉइलिंग मेथडनं डार्क आणि व्हाईट चॉकलेट मेल्ट करून घ्यावं.
चॉकलेट मोल्ड मध्ये मेल्टेड चॉकलेट घालावं, वरून काजू, बदाणे आणि रोस्टेड बदाम घालावेत, वरून चॉकलेटचा लेअर देऊन 10 मिनिटं फ्रीज मध्ये सेट करून फ्रूट अँड नट चॉकलेट सर्व्ह करावीत.